आज आपण श्रीनिवास रामानुजन यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये झाला. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दक्षिण भारतातील तमिळनाडू प्रांतातील तिरोड गावी झाला. 5व्या वर्षी त्यांनी शाळेत प्रवेश केला. लहानपणापासून अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता होती. टाउन हायस्कूलमधून 1903 साली उत्तम मार्कांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर कॉलेजच्या शिक्षणाला सुरुवात केली. बालपणापासून गणिताची अतिशय आवड होती. कॉलेजमध्ये अनेक विषय शिकवले जात होते, त्यामुळे इतर विषयांत त्यांना रस नव्हता. पूर्ण लक्ष गणिताकडे लागले होते. कॉलेज सोडून दिले आणि गणितासाठी जीवन वाहून घेण्याचे ठरविले. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती. संख्याशास्त्रात ते अतिशय तरबेज होते. त्यांना कोणतीही संख्या सांगितली तरी ते ताबडतोब वर्ग करून सांगत. कोणत्याही संख्येचा घन विचारला तरी ताबडतोब उत्तर देत. प्राथमिक शाळेत शिकत असताना त्यांना कॉलेजची मोठमोठी गणिते येत होती. त्यामुळे शिक्षकांना अत्यंत आश्चर्य वाटत होते. त्रिकोणमितीची अवघड प्रश्न ते बालपणी ताबडतोब सोडवत असत. श्रीनिवास यांनी कोणालाही गुरु मानले नव्हते. गणितशास्त्राचे मोठे मोठे ग्रंथ देखील अभ्यासले नव्हते. लहानपणापासूनच गणित या विषयाची त्यांना आवड होती. मागील जन्माची पुण्याई त्यांच्या मागे असेल अशी अनेक लोकांची धारणा होती. ते नामगिरी देवीचे भक्त होते. त्या देवीची मनोभावे उपासना करीत होते. कधी कधी अतिशय अवघड गणिते त्यांना स्वप्नामध्ये सुटत असत. बुद्धिमत्तेविषयी त्यांना प्रश्न विचारला तर ते म्हणत, ही तर देवीची कृपा आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकाचा राजीनामा दिल्यानंतर उदरनिर्वाहाचे साधन म्हणून श्रीनिवास रामानुजन यांनी मद्रास बंदरात कारकुनी पेशा स्वीकारला. मात्र त्यांचे संपूर्ण लक्ष केवळ गणिताकडेच होते. गणित या विषयाचे नोकरी करीत असतानाही संशोधन करण्यास मग्न असलेल्या रामानुजन यांनी काही लेख लिहिले व ते त्यांना मॅथेमॅटिक्स सोसायटीच्या नियतकालिकातून प्रसिद्ध केले. रामानुजन यांच्या गणिताचे महत्त्वपूर्ण लेख केम्ब्रिज विद्यापीठाचे गणिताचे प्राध्यापक G.H. हार्डी यांच्याकडे पाठविण्यात आले. ते लेख वाचून हार्डी यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी रामानुजन यांच्या बुद्धिमत्तेचे मनापासून कौतुक केले. त्यांनी मद्रास विद्यापीठाकडे पत्रव्यवहार करून दरवर्षी 250 पौंडांची शिष्यवृत्ती मिळवून दिली. हार्डी यांनी 1914 मध्ये रामानुजन यांना केम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिक कॉलेजमध्ये बोलावून घेतले व ते हार्डीचे शिष्य बनले. प्राध्यापक हार्डींनी त्यांना शास्त्रशुद्ध ज्ञान प्रदान केले. रामानुजन यांनी संख्याशास्त्राचा उच्च पातळीवरून सखोल अभ्यास केला. गणित विषयातील संशोधनासंबंधी अनेक निबंध लिहिले. त्यांची फेलो ऑफ दी रॉयल सोसायटी म्हणून निवड करण्यात आली. देशात व विदेशात त्यांची कीर्ती पोहोचली. विविध मान सन्मान त्यांना लाभले. त्यांचे गणिताचे ज्ञान लोकांना चकित करून सोडणारे होते. अनेक नवीन नियम त्यांनी मांडले. वयाच्या 32व्या वर्षी त्यांचे मद्रास येथे निधन झाले. केम्ब्रिज विद्यापीठाने प्रसिद्ध केलेले लेख आजही गणिताच्या अभ्यासकांना आणि अध्यापकांना उपयुक्त असेच आहेत. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस म्हणजेच 22 डिसेंबर हा गणित दिन म्हणून साजरा केला जातो.